नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बारामती तालुक्यातील पांढरवस्ती या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी बहुजन समाज पक्षाचे नेते काळूरामजी चौधरी साहेब आलेले आहेत आणि या भागामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार त्यांनी दिलेले आहेत. या संदर्भात आपण त्यांना माहिती विचारणार आहोत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी किती उमेदवार आहेत आणि कशा पद्धतीने बहुजन समाज पार्टीने बारामती विधानसभेमध्ये एकूण 9 उमेदवार दिलेले आहेत. त्याच्यापैकी 5 उमेदवार हे जिल्हा परिषद गटाचे आहेत आणि 4 उमेदवार हे पंचायत समिती गणातून आहेत. आता हा जो गट आहे, या गटातून आमची उच्च शिक्षित भगिनी प्राध्यापक अश्विनी खोमने ही ओबीसी समाजाची एक कुमारी भगिनी आहे, जी उच्च शिक्षित आहे. आणि त्याचबरोबर वडगाव पंचायत समिती गणातून बहुजन समाज पार्टीचे विधानसभा अध्यक्ष दयानंद पिसाळ हे स्वतः उमेदवार आहेत. आणि असे आम्ही एकूण 9 उमेदवार लढवतोय. ह्याच्यामध्ये आमची सरळ लढत असणार आहे. बरं. आता या भागाचा दौरा करत असताना प्रचाराची रणनीती कशा पद्धतीने असणार आहे? मलिदा गँगच्या विरोधात असणार आहे. अजित पवारांनी जी 30% विकास आणि 70% भ्रष्टाचार केलाय मलिदा गँगनी, तोच बारामतीकरांच्या ह्या गटातल्या मतदारांच्या समोर मी मांडणार आहे. इथं SC ST OBC आणि मायनॉरिटी हा जो बहुजन समाज आहे आणि गरीब लोक आहेत, त्या गरिबांचा आवाज कोण आहे? तर गरिबांचा आवाज आमचा दयानंद पिसाळ आहे. गरीब बारामतीकरांचा, सर्वसामान्य बारामतीकरांचा आवाज कोण आहे? तर सर्वसामान्य बारामतीकरांचा आवाज या गटातल्या अश्विनी खोमने आणि बहुजन समाज पार्टीचा हत्ती हाच सर्वसामान्य बारामतीकरांचा आवाज म्हणून या ठिकाणी काम करणार आहे. या भागामध्ये मुख्यतः पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. तर यावरती काय सांगाल थोडक्यात? तर ह्याच्यावरती काय सांगणार? ही लबाड पवार आहे, तिथे लबाड इथे दिसती ना, पाणी नाही प्यायला, शेतीला पाणी नाही. आणि तुम्ही ती विदेशातून लोक इकडे बारामतीला आणताय, ती भिगवून रोड दाखवताय. दाखवा की पांढरवस्ती दाखवा, वडगावच्या ह्या साईडचा भाग दाखवा. ह्या सगळ्याच भागात जे पाण्याचा प्रश्न आहे, मग ती शेतीचा असेल, पिण्याचा असेल, रोजगाराची काय आहे? काय आहे आमच्या लोकांना रोजगार? आमच्याकडे आत्ताशी आमच्या वाड्या वस्त्यावर गावकोसाच्या बाहेर आमच्या आईला बी स्वप्न पडायला लागले, आमचं बी पोर लाल दिव्याच्या गाडीत यावं म्हणून तर दयानंद पिसाळांना उमेदवारी दिली. कोणत्या? अश्विनी खोमने जे आहे, रामोशी समाजाची मुलगी आहे, कधी यांनी उमेदवारी दिली? हे जे प्रस्थापित आहेत, राष्ट्रवादीवाले आहेत, यांनी कधी वडार समाजाला उमेदवारी दिली? बहुजन समाज पार्टीनं धनगर असल, मुस्लिम असल, वडार समाजाचा असेल, रामोशी असतील, मातंग असतील, चर्मकार असतील, बौद्ध असतील, ही जी सगळी जी वंचित घटक आहेत, या वंचित घटकांना एकत्रित करून बहुजन समाजाची मूठ बांधून प्रस्थापितांना धक्का देण्याचं काम बहुजन समाज पार्टी करते. बारामती नगर परिषदेमध्ये ज्या प्रमाणात, ज्या पद्धतीनं निकाल आला आणि बहुजन समाज पार्टीचा उमेदवार म्हणजे माझी मुलगी संघमित्रा काळूराम चौधरी विजयी होऊन आज ती नगर परिषदमध्ये तर येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या ह्याच्यातून ह्या गटातून दोन्ही पण आमचे उमेदवार विजयी होते. दयानंद पिसाळ तर बहुमताने विजय, प्रचंड बहुमताने विजय होणार आहे. त्यांचा तो दांडगा संपर्क आहे. त्यांनी ते फार पूर्वीपासून काम करत आले. आणि जिल्हा परिषद गटात जो उमेदवार आहे आमचे प्राध्यापिका कुमारी अश्विनी खोमने, हिच्या विरोधातला उमेदवार काय कोण आहे? काय टिकू शकत नाहीत आमच्या उमेदवाराच्या पुढे. सर्वसामान्यांचा आवाज म्हणून ही लोक ह्याच्यात जाणार आहेत आणि जनता यांना निवडून पाठवणार आहे. एकंदरीत प्रचाराचे मुद्दे काय असतील किंवा काय मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचणार? शिक्षण, रोजगार, आरोग्य, आमच्याकडे ही 3च मुद्द्यावरती ही करणार आहे. आमच्या ह्या पोरांना कोण शिक्षण देणार आहे? त्यांना ऍडमिशन देत नाहीत राष्ट्रवादीवाली. राष्ट्रवादीवाल्यांनी आपापल्या आपापल्या सोयीच्या आणि आपापल्या संस्थेच्या इंग्लिश मिडियम उभा केल्यात. कोण देणार आहे आमच्या पोरांना? बाबासाहेबांनी स्वतःची लेकरं मारून आमच्यासाठी हक्क अधिकार मिळवून दिलं. ती गिळण्याचं काम इथल्या प्रस्थापितांनी काय केलं? अजित पवारनी. अजित पवारनी नीरा वागत गटातून जात चोर असणाऱ्यांना उमेदवारी दिली SC तून. आणि मग तिथं बी बहुजन समाज पार्टीचा हत्या आहे ना.
नीरा वागदमध्ये सुद्धा बहुजन समाज पार्टीचा हत्तीच निवडून येणार आहे. कारण जात चोरांना आता सुट्टी देणार नाही, मी तर नाही देणार. मग तो उत्तम जानकर असेल, नाहीतर तो नीरा वागदेचा देवकते असेल. एकंदरीत विजयाच्या खात्रीबद्दल काय सांगाल? खात्री आहे आम्हाला 100%. नगर परिषदेची पुनरावृत्ती होणार आहे. वडगाव गटातून आणि गणातून बहुजन समाज पार्टीचे दोन्ही उमेदवार प्रचंड मताने निवडून येणार आहेत, ह्याची मला खात्री आहे. आणि माझा सर्वसामान्य बारामतीकरांवर विश्वास आहे. सर्वसामान्य बारामतीकर चुपचाप हातीछाप करणार आहेत. धन्यवाद. तर हे होते बहुजन समाज पार्टीचे नेते काळूराम चौधरी. धन्यवाद.